हॅलो, स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये. तर तुम्ही असा विचार करत असाल का भावेश का रडतोय, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर त्या अगोदर आहे ना, सकाळी उद्याच्या नाश्त्याची तयारी करून घ्यायची होती. तर इडलीचं पीठ मी भिजत घालणार होते. त्यानंतर मग आजीने गावाकडून जो वानवळा पाठवून दिलेला आहे तो सोडवत होते हे. तर बघत होते काय काय दिलेलं आहे ते पण. तर इथं काय मला म्हणजे बनवता येत नाही किंवा काही नाही असं नाही, पण ती मला प्रत्येक वेळेला प्रेमाने असं काही ना काही पाठवून देत असते. तर इथं शंकरपाळे, लाडू, जवसाची चटणी स्पेशली मला आवडते म्हणून. त्यानंतर चपात्या वगैरे भावासाठी बांधून दिलेल्या होत्या आणि डाळी वगैरे दिलेल्या होत्या, तूर डाळ वगैरे. मी गावाकडे गेली का भरपूर घेऊन येत असते, पण आता तिने माझं संपलं होतं तर ते आणून दिलेलं. इथं भावेश नाराज दिसतोय तुम्हाला, कारण की हे होय ना, खूप दिवस झाले त्याला सायकल घ्यायची होती, पण त्याला काय आम्ही घेतलीच नव्हती. कारण की मुलांना आहे ना, प्रत्येक गोष्ट हातात दिली का त्याची व्हॅल्यू कळत नाही. त्यासाठी मग आहे ना, आम्ही त्याला शक्यतो त्याला म्हटलं तू पैसे वगैरे साठव, मगच आपण सायकल घेऊन. त्याचे 6,000 रुपये साठलेले होते. इथं बघत होता तो. तर इथं भावाला विचारत होता सायकल नाही आणली का, तर तो म्हटला नाही, फक्त केकचं सामान आले तुझे जे गल्ल्यातले पैसे होते त्यामध्ये. तर इथं त्याचा चेहरा बघू शकता तुम्ही. खरंच खूप रडकुंडी आला होता तो, आणि त्याला खूप दिवसाची 2-2.5 वर्षापासूनची इच्छा होती का मला एक सायकल पाहिजे. तर यांनी कसं तरी मनवलं, आणि मग आम्ही शेजारच्याच घरी ना ती सायकल ठेवलेली होती. तरी ते बघू शकता त्याच्या मित्रांनी वगैरे बघितली होती, फक्त त्याला माहीत नव्हतं, कारण की तो आहे ना वेदश्रीला सांभाळत होता घरामध्ये. तर प्रत्येक गोष्टीची मुलांना पण व्हॅल्यू थोडी तरी कळली पाहिजे. त्यासाठी मग आम्ही ना त्याला 1 ते 2 वर्ष झालं तो मागे लागलेला, पण आम्ही त्याला घेतली नव्हती सायकल. आणि फायनली मग त्याला आम्ही ना सायकल घेतलेली आहे वाढदिवसानिमित्त. तर 12 मेला भावेशचा वाढदिवस असतो. तर ही बघू शकता तुम्ही, छान अशी त्याच्यासाठी सायकल आणलेली आहे. तर कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्याला आपण अनबॉक्सिंग करणारच आहोत. तर हे इथं बघू शकता तुम्ही, छान अशी कलर वगैरे पण त्याच्या चॉईसनी, म्हणजे त्याला ग्रे कलरमध्ये पाहिजे होता असं म्हणत होता. तर इथं तो राऊंड वगैरे मारून आलेला होता. तर खरंच खूप छान वाटलं त्याच्याही चेहऱ्यावरती आनंद बघून. त्यानंतर मग त्यांनी सायकलचे 2-3 राऊंड मारले, आणि मग मी घरात ठेवली. म्हटलं चल बड्डेच्या दिवशीच आपण आहे ना तिचं नंतर ठेवून घेऊ. तर सगळ्यांनी राऊंड अशी मारून घेतली. आमचा मामा पण काही कमी नाही, मामाने पण एक राऊंड मारला. त्यानंतर इथे चर्चा चालू होती त्यांची, सायकलची पार्टी किंवा उद्या बड्डेची पार्टी. चला, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच व्हिडिओमध्ये. बाय.